हॅलो, हाय. आज बनवले होते मी नूडल्स. नूडल्स आहे ना, मी शेजवान स्टाईल बनवायचे होते. मग इथे ना मी नूडल्स 80%च कुक करून घेतले. थोडेसे कडकच ठेवून द्यायचे, मग ते ना गिळगीत चांगलं लागत नाही. मग इथे पाण्याने वॉश करून घेतले एकदा. पाण्याने वॉश केल्यामुळे ना त्याची हीटिंग प्रोसेस बंद होते आणि ते गिळगीत होत नाहीत. मग भाज्यामध्ये इथे घेतलं होतं मी कोबी, गाजर, शिमला मिर्च आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा मी उभा चिरला होता. मग कढई ठेवली, तेल गरम केलं. तेलामध्ये टाकलं लसूण. लसूण आहे ना थोडासा कमीच परतायचा, म्हणजे त्याचा टेस्ट छान लागते लसणाची. आणि मग लसूण टाकल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये टाकायचा कांदा. कांदा छान परतून घ्यायचा आणि कांदा आहे ना थोडासा जास्तच परतायचा, तो कडक कडक चांगला लागत नाही. मग कांदा इथे परतला. त्याच्यानंतर टाकलं शिमला मिर्च. शिमला मिर्च थोडं जास्त वेळ परतायची, कारण ना गिरवास जातो मग शिमला मिरचा, मग खाताना पण ते चांगले लागते. मग इथे शिमला मिर्च टाकून घेतली आणि थोडंसं मी परतून घेतलं त्याला. आणि मला आहे ना घरी बनवलेले नूडल्स जास्त आवडतात, कारण ते आहेत ना आपण असं स्वच्छ बनवतो. बाहेर मला ना ट्रस्टच नाही त्या लोकांवर की ते कसे बनवतात. मग शिमला मिरची तर परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं गाजर. आणि गाजर टाकून पण थोडंसं परतून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये टाकायचं मऊ झालं ना त्याच्यामध्ये टाकायचं मॅगी मसाला आणि आपला घरचा मसाला. त्याच्यानंतर मग भाज्या थोड्याशा मऊ झाल्यात ना, मग त्याच्यामध्ये मसाले छान लागतात आणि मी एकजीव पण होतात. मग टाकायचं सोया सॉस टाकल्यानंतर ना थोडंसं परतून घ्यायचं, कारण सोया सॉस थोडंसं खारट असतं, मग त्या सगळ्या भाज्यांना लागलं पाहिजे एकत्र. मग त्या सोया सॉसनंतर मी टाकली तर रेड चिली सॉस. रेड चिली सॉस ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता, कारण छान लागतं रेड चिली सॉसने. तिखटपणा येतो जरा, लहान मुलांसाठी बनवतो तर स्किप करा. आणि मग टाकले तर शेजवान सॉस, कारण मी शेजवान नूडल्स बनवत होते. मग ते शेजवान सॉस टाकलं. वरती टाकलं मी ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरीची पावडर टाकली ना तर ना मस्त बाहेरसारखी टेस्ट येते, म्हणजे असं एकदम ऑथेंटिक टेस्ट वाटते चायनीजसारखी. आणि मग ते टाकल्यानंतर इथे टाकला कोबी वरून टाकायचा, कारण कोबी आहे ना असा फ्राय केलेला जास्त छान लागत नाही, जितका असा थोडासा ना कडक कडक छान लागतो त्याच्यामध्ये. मग कोबी टाकून 2 मिनटं भाज्या परतून घ्यायच्या. आणि मग 2 मिनटं परतून घेतल्यानंतर परत थोडंसं मी कोबी टाकलं, कारण थोडंसं कडक कडक छान लागतो. आणि मग भाज्या परतून घेतल्यानंतर जे आपले नूडल्स होते थोडंसं हे करून घ्यायचं. मग नूडल्स जे असतात होते ते नूडल्स टाकले. आणि नूडल्स बघा किती सुट्टी झालेले आहेत मस्त एकदम, कारण अशीच नूडल्स होण्यासाठी आहे ना त्याला 80%च कुक करायचं, मग ते छान होतात आणि एकजीव पण होतात. मग छानपैकी सगळं एकत्र करून घेतलं आणि छान परतून घेतलं 2 मिनटं. आणि मस्त असं परतलं ना की मग ते असं हे राहत नाही, चिकटपणा राहत नाही नूडल्सला. आणि मग मस्तपैकी प्लेट सर्व केली. नक्की ट्राय करून बघा नूडल्स अशा प्रकारे. बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.